आणि व्यवस्थित तर आपलं शरीर पण व्यवस्थित आहे. तर तुम्ही पाहू शकता तर दंडबिंड आपला आहेत. तर मित्रांनो मी काय एवढा जाड नाही आहे पातळसाच, पण मग आपलं शरीर पण आपला बघू शकता तुम्ही कसं काय. तर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा मित्रांनो. तर नक्की शेतात कष्ट करा आणि शेतात सोनं पिकवा आणि तेच खात जा मित्रांनो. बाहेरचं काही खात जाऊ नका बरं का, खरंच सांगतो. ऐकलं. तर मित्रांनो तुम्हाला जर कष्टच करायचेत ना, तर आपल्या शेतीमध्ये भरपूर असं कष्ट करायचं. तर पार पाठीला रग लागस्तवर करायचं. तर त्याचं काय अडचण नाही. पार तुम्ही कंबर बांधा पॅकमध्ये आणि काम करा. तर मित्रांनो आपल्या शेतीशिवाय पर्याय नाही आपल्याला. आणि काही का होईना आपल्या शेतीत जेवढं काम करेल ना तेवढं फायदेशीर आहे मित्रांनो. तर कसंही काम करा, काही करा, पण आपल्याला शेतीशिवाय खरंच आणि काय नाही. तर मित्रांनो शेती केलीच पाहिजे. मग चला तर आपण आज कुठं निघालो आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका. तर चला मित्रांनो आपण आलो आहे इकडं वावराकडं. तर हे कशासाठी खोदतो आपण, तर नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका. तर मित्रांनो ह्या आपल्याला इकडं हुळगा पेरायची आणि हुळगा पेरण्यासाठी ह्या खोदून घ्यायच्या आपल्याला. आणि पहा तर थोडं कडाकच वावर आहे, पण मग जरा थोडासा खोदला पाहिजे ना, तर माती तरी पडली पाहिजे आपल्या शेतीची मस्त अशी. तर पहा बरं तर खोदायचं आपलं काम चालू आहे. आणि बघू शकता घाण पण भरपूर आहे. तर खोदून झाल्या ना आता आपल्याला घाण निसून काढायची, वावर एकदम चकचकीत करायची. तर वावर चकचकीत करून घेणार आहे आपण. तर चला. तर भरपूर असा मोठाला गाभा होता आणि त्यामुळं मग आपल्याला वावर चकचकीतच करून घ्यायचे. तर मित्रांनो तिकडं काय करायचे आपल्याला, तर नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघायला नक्की विसरू नका. ब्लॉग चांगला होणार आहे. आणि तर पहा भरपूर अशी मेहनत घ्यायला लागते शेतीत. तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या शेतीमध्ये भरपूर मेहनत घ्या आणि अशी मेहनत करा. तर मित्रांनो आपल्याला शेतीशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळं तर मी स्वतः मेहनत घेतो, पण तुम्ही पण मेहनत घ्या. तर आपला गबाळ निसायचं काम चालू आहे. आपण आधी खणून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता भरपूर असा गबाळ होतं आणि ते आपल्याला निसून काढायचे. तर पहा एवढं घाम गळस्तवर आपण शेतीमध्ये काम करतो. तर मित्रांनो खरंच शेतीमध्येच काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मित्रांनो. तर तर मित्रांनो आता आपण समधी वावरात चकचकीत करून घेतल्यात. तर आपल्याला आता इकडं हुळगा पेरायची. तर हुळगा कशा पद्धतीनं पेरायचा तर ते पण सांगणार आहे. तर थांबा जरा. तर मित्रांनो ह्या याच्यात गोडवाल ती गोडवाल पण आणलेत आपण टाकायला. तर गोडवाल कसं पेरायचे तर ते सांगणार आहे. तर हुळगं पाहू शकता, हुळगं पण आणलेत, पण मी राखामध्ये ठेवले होते मित्रांनो. तर कोणी कडुलिंबाचा पालामध्ये ठेवतात तर किडा लागू नये म्हणून. तर आपण राखामध्ये ठेवले ती. तर राखामध्ये पण किडा लागत नाही मित्रांनो. तर अजून कशामध्ये ठेवतात नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर चला आपल्याला आता कडवाल आणि गोडवाल तुम्ही बघू शकता दोन वालांमध्ये फरक आहे. आता आपला गोडवाल पेरून झाला आहे तर आपल्याला हुळगा पेरायची. तर हुळगा पण आपण पेरतोय आणि एकदम पातळ हुळगा पेरायचा. आणि लय दाटही नाही झाला पाहिजे आणि लय पातळही नाही झाला पाहिजे, असं मधोमध पेरायचा. तर मित्रांनो मी जसं पेरतोय ना तर तसंच तुम्ही पण पेरा. आणि आपण शेतकरी माणसं ती, तर शेतकऱ्याची थोडी पण जाण ठेवा मित्रांनो. आपल्याला शेतीशिवाय कुठं पर्याय नाही. तर आता आपला हुळगा पण पेरून झाला आहे, कडूवाल आणि गोडवाल. तर दोन वालांचं त्या राहतं. तर आपण गोडवाल पेरलं आहे. तर गोडवाल पेरून झालं आहे. तर आपण आता थोडीशी माती पाडून घेतो.